हाय फ्रेंड्स, इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज कॉर्न सँडविच। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हा उकडलेला मका आहे, कांदा, कोबी आणि शिमला मिर्च। हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेणार आहे। माझ्याकडे एवढे साहित्य होतं। या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर लाल शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, कॅलीफ्लावर असे साहित्य असल्यास ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। त्याचबरोबर मी यामध्ये आता एकत्र करून घेऊन मायोनीज ऍड करणार आहे। माझ्याकडे प्लेन मायोनीज आहे, ते मी यामध्ये ऍड करते। तुमच्याकडे जर वेगळ्या फ्लेवरचे मायोनीज असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। हे सर्व डीप केलेलं साहित्य चांगल्या प्रकारे एकत्र करून घेऊ। हे अतिशय सुंदर चविष्ट असं बनणारं सँडविच आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या काही भाज्या टाकायच्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकता। हे अशा प्रकारे आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत। फ्रेंड्स, हे सगळं मिक्सिंग झालेलं आहे। आता मी ह्या ब्रेड आणला, हा मल्टीग्रेन ब्रेड आहे। तुम्ही कुठलाही सँडविचचा ब्रेड वगैरे वापरू शकता। यासाठी मी गार्लिक आणि बटर एकत्र केलेलं आहे। गार्लिक किसून घेतले, लसूण किसून घेतलाय आणि तो बटर मध्ये एकत्र केलेला आहे। हे दोन्ही साइडला मी स्प्रेड करते आणि यावरती आता आपण हे आपलं जे मिश्रण आहे एकत्र केलेलं सँडविचचं ते फिल करूयात। हे अशा प्रकारे आपण सर्व साहित्य ह्याच्यावरती पसरून घेणार आहोत। आता यावरती आपण किसलेलं चीज आहे, हे अशा प्रकारे ठेवून वरती हा ब्रेड ठेवूयात। आता फ्रेंड्स, आपण या पॅन वरती थोडं बटर टाकून आपले हे सँडविच त्यावरती गरम करून घेणार आहोत। एक 2-4 मिनिटं दोन्ही बाजूनी आपण चांगलं क्रिस्पी बनवून घेणार आहोत। सुद्धा आपण थोडं बटर स्प्रेड करणार आहोत। जेव्हा आपण हे पलटी करू त्यावेळेस आपल्याला लागेल। फ्रेंड्स, अशा प्रकारे हे क्रिस्पी जे आपले सँडविच झाले हे आता मी हळूहळू कट करते। हाय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं हे व्हेज चीज कॉर्न सँडविच तयार आहे। हे अगदी कमी साहित्यात बनवलेलं सँडविच क्रिस्पी तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।